मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी तो माणूस कुठेतरी घाबरतो. हॉटेल व्यवसाय दिसतोय तेवढा सोपा नाही. हॉटेल टाकल्या मला तिसऱ्या दिवशी मी आजारी पडलो अक्षरशः. ते हॉटेलमध्ये ना काहीतरी वेगळेपणा असतो. अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्याकडे आणि आहे आणि बाकीच्या हॉटेलवाल्यांकडे नसेल पण ते? ते हॉटेल व्यवसाय जेवढा चांगला आहे तेवढा खराब पण आहे. असं झालं असेल ना की कितीतरी की आता मला खूप त्रास होतोय, मी हा व्यवसाय बंद करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक बळद येतं किंवा एक पॉइंट येतो की जिथे आता असं वाटतं की मी जे काय करतोय ते आता मी कंटिन्यू नाही करू शकत. हॉटेल व्यवसाय आपण सुरू करतो, अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा इथं आपल्याला रिस्क येऊ शकते, असं काय आहे का? व्यवसायाची सुरुवात करताना तुमच्या घरचे दगमगले का किंवा तुम्हाला कोणी असं म्हणालं की करू नको? रील बघून गिराईक येत नाही. क्लीनलीनेस, स्वच्छता हवीच, हे तुम्हाला असं कसं काय डोक्यात आलं?